बाळा, तुला असं वाटत असेल हा व्हिडिओ, हा संदेश तुलाच का दिसला बरं? कदाचित हा योगायोग असेल. पण नाही बाळा, मी तुला या विचारापर्यंत आणलं आहे. कारण माझी कृपा अनेकदा अशाच साध्या मार्गाने आपल्या आयुष्यात प्रवेश करते. आजचा हा संदेश तुला मनःशांती देण्यासाठी आहे. त्यामुळे तो शेवटपर्यंत ऐक. बाळा, तुझ्या आयुष्यात अनेक वेळा असं घडलं की तू खूप चिंतेत असतोस. मन अस्वस्थ असतं. काय करावं हे तुला समजतच नाही. अशा वेळी अचानक एखादा चांगला विचार ऐकायला मिळतो, पाहायला मिळतो. एखादं नामस्मरण कानावरती पडतं. तेव्हा अनेक भक्त म्हणतात, आज हा व्हिडिओ माझ्यासमोर कसा आला? याचं उत्तर एकच आहे बाळा. जेव्हा मन प्रामाणिकपणे मार्ग शोधत असतं ना, तेव्हा योग्य विचार आपल्यापर्यंत हे स्वामी पोचवतातच. म्हणून मी म्हणत असतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यातच संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद आहे बाळा. कारण भीती माणसाला कमकुवत करत असते. विश्वास त्याला मजबूत करतो. तुझ्या आयुष्यात सध्या काही अडचणी आहेत. आर्थिक समस्या आहे, आरोग्याची चिंता आहे, नोकरीचा ताण आहे किंवा घरातील वाद आहेत. तर एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, कोणतंही संकट कायमचं नसतं. कोणतीही अडचण कायमची नसते. माझी कृपा योग्य वेळी तुला मार्ग दाखवते. म्हणून घाई करू नको, निराश होऊ नको, नामस्मरण सोडू नको. अनेक लोक म्हणतात, मी रोज स्वामींचं नाव घेतो, तरी माझी इच्छा पूर्ण होत नाही. पण विचार कर, स्वामी आपल्या प्रत्येक इच्छेपेक्षा आपल्या हिताचा विचार करतात. लहान मूल प्रत्येक गोष्ट मागतं, पण आई त्याला योग्य तीच गोष्ट देते ना. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, त्याच्या हट्टाप्रमाणे प्रत्येक गोष्ट आई त्याला देत नाही. त्याचप्रमाणे मी योग्य वेळ, योग्य तेच तुला देतो. म्हणून विश्वास सोडू नको. आजपासून स्वतःला एक सवय लाव बाळा. सकाळी उठल्यावर 3 वेळा मनापासून अगदी तुझ्या अंतरात्म्याला स्मरून म्हण, ओम श्री स्वामी समर्थ. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरासाठी स्वामींचे आभार मान. तुझ्या मनात हळूहळू शांतता निर्माण व्हायला लागेल. आता एक छोटीशी गोष्ट ऐक. एक भक्त रोज स्वामींना म्हणायचा, माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही. एक दिवस त्याला मनातून उत्तर मिळालं, तू जे मिळालं नाही त्याकडे पाहतो आहेस. जे मिळालं आहे त्याबद्दल कधीच कृतज्ञता व्यक्त केली नाहीस. त्या दिवसापासून त्याने अनेक तक्रारी करणं सोडून दिलं. आभार मानायला सुरुवात केली आणि त्याच्या मनात समाधान निर्माण झालं. म्हणून बाळा, समाधान हे परिस्थितीत नसतं, ते आपल्या विचारांमध्ये असतं. ज्याने विचार बदलले त्याचं आयुष्य बदललंच म्हणून समज. जेव्हा मन खूप अस्वस्थ होईल तेव्हा डोळे बंद कर. माझा चेहरा डोळ्यासमोर आण आणि शांतपणे म्हण, ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. काही मिनिटात तुझं मन हलकं वाटू लागेल. आजचा हा संदेश एवढाच. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यात धैर्य ठेव. चांगलं कर्म कर, दुसऱ्यांना मदत कर. अहंकार सोड, कृतज्ञ राहा आणि स्वामींवरती अखंड विश्वास ठेव. लक्षात ठेव, समाधान हे बाहेर सापडत नाही, ते स्वामींच्या चरणी आणि आपल्या शांत मनात सापडतं. म्हणून बाळा, आजपासून समाधान कशात आहे हे जर तुझ्या मनाला पटवलंस, तर आयुष्यात मिळालेली प्रत्येक गोष्ट तुला स्वामींच्या कृपेने मिळाली आहे याची जाणीव होईल. आणि जी गोष्ट तुला मिळालेली नाही ती तुझ्यासाठी योग्यच नाही, आणि ती देखील स्वामींच्या कृपेमुळेच, हे लक्षात ठेव. बाळा, हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत योगायोगाने नाही तर तुझ्या गरजेप्रमाणे स्वामींनी पोचवला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुझ्या काळजाला भिडला असेल तर कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नको.